आमच्या सौभाग्यकांक्षिणी सुप्रिया सुर्वे, त्यानंतर पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज, त्यांच्या सौभाग्यकांक्षिणी उमेश्वरीताई, त्याचबरोबर या इन्स्टिट्यूटचे ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं जी खंबीर जबाबदारी आलेली आहे आणि ज्यांच्या या खंबीर नेतृत्वामुळे हे शाळेचं जे नाव आहे की आमचा जो शैक्षणिक उपक्रम आहे हा दिवसागणिक गरुड भरारी घेत आहे, ते आमचे लाडके अर्जुन फुले साहेब श्री आणि सौ या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय आज आनंद आम्हाला झालेला आहे की फुले साहेबांबरोबर फुलेताई पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा हा दुर्लभ कार्यक्रमासाठी, कारण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कसा आहे की एका डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे, असा हा कार्यक्रम आहे. कारण ही मुलं माझ्यापासून दूर जात आहेत ह्याचं दुःखही आहे आणि ही मुलं क्षितिजाच्या पलीकडे झेपावणार आहेत त्याचा आनंदसुद्धा आहे. आणि अशा या प्रसंगामध्ये की दुर्लभ अशा प्रसंगामध्ये तुम्ही स्वतः उपस्थित आहात त्याबद्दल मला अत्यंत अभिमान आहे. आमच्या संस्थानाचे CEO सुनील ठाकूर साहेब, त्यानंतर आपल्या शाळेच्या प्राचार्या सौ आबोली पाटील, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही शाळा बहरते फुलते, अशा आबोली पाटील, त्यांचं कुशल नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यामुळे या शाळेची प्रगती जी आहे ते उत्तरोत्तर होत चाललेले आहे. याशिवाय आमचे अत्यंत लाडके भोसले सर, त्यांचं नावच आहे कीर्तिकुमार, त्यांच्या नावातच कीर्ती आहे आणि त्याच्यामुळे आणि कुमार आहेत त्यामुळे वयाचा काही संबंध येत नाही हे लक्षात घ्यायचं. तेव्हा अशा प्रकारचे हे आमचे कीर्तिकुमार जे आहेत जे इंग्रजीसाठी आता मगापासून आम्ही काही मुलांचं मनोगत ऐकलेलं आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर आमचे कीर्तिकुमार भोसले सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर बसनी हायस्कूलचे जाधव सर, जे शासनाचे लोककला महाराष्ट्राची लोककला हा जो मंच आहे ह्याच्या मंचाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व ज्यांच्यामुळे आज हा शाळेचा डामडौल आहे किंवा शाळेचं नाव आहे त्याच्यासाठी ज्यांचे अप्रत्यक्षरित्या परिश्रम आहेत, प्रत्यक्ष आहेत अप्रत्यक्ष परिश्रम आहेत, तो सगळा शिक्षक वर्ग आणि त्यांचा स्टाफ, त्याचबरोबर इथे जे पालक उपस्थित त्या पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, इथे 9वी ते 12वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी इथं पण मनापासून स्वागत करतो. आजचा हा दिवस जो आहे हा दिवस तसा आनंदाचा आणि तसा दुःखाचाही आहे. कारण आम्ही तुम्हाला नर्सरीमध्ये ताब्यात घेतलं होतं आणि तुम्ही आता एवढे मोठे झालात बघता बघता आणि जशा चिमण्या भुरकन उडून जाव्यात तसा हा प्रसंग आताचा निर्माण झालेला आहे. या ठिकाणी मला त्यामुळे काव्य सुचतं आहे की या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, या हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, अशा प्रकारचं काव्य मला आतून स्फुरलं. कारण आम्ही तुमच्याकडे फार आशाळभूत नजरेनं पाहतो आहे. माझं एक स्वप्न आहे की तुम्ही इतकं मोठं झालं पाहिजे, इतकं मोठं झालं पाहिजे की समाजामध्ये तुम्ही भूषण झालं पाहिजे. कर्तृत्व जे आहे हे कर्तृत्व आपल्या हातामध्ये असतं आणि ते मी माझ्या कृतीनं करून दाखवलं आहे. छोट्याशा ग्रामीण भागामध्ये आम्ही जन्माला आलो आहे आणि इथं पाया रुजवला, कुणाचंही बॅकिंग नव्हतं लक्षात घ्या. म्हणजे बॅकिंग असल्यानंतरच काही कार्य करता येतं हे चुकीची कल्पना आहे असं मी मोडीत काढलं आहे माझ्या कृतीतून. आणि जो करू शकतो त्याला क्षितिज एवढं मोठं असतं की ते किती कराल तेवढं कमी असतं आणि तो आदर्श तुम्ही घ्यावात आणि पुढे जावं. बरं, जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसते हे मी माझ्या कृतीतून अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. भारत देशातला मी एकमेव असा माणूस आहे की म्हणजे हे मी माझं कौतुक का करतो आहे की तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा यावी यासाठी हे सांगतो मी तुम्हाला. भारत देशातला मी असा एकमेव माणूस आहे की माझी पूर्ण वर्षाची डायरी जी असते ती डायरी तयार असते आणि त्याप्रमाणे कार्यक्रम होतात. आजची आमची तुम्ही जर कॅलेंडर बघितलं तर अंदाजपत्रकाची मीटिंग आहे. म्हणजे 2024-25 सालामध्ये पूर्ण वर्षभर ही संस्था जी आहे ह्या संस्थेचे अनेक उपक्रम आहेत, शैक्षणिक उपक्रम विविध आहेत. तुमचं फक्त इंग्रजी माध्यम शाळा एवढेच नाहीत उपक्रम, तर शैक्षणिक मी प्रचंड उपक्रम वेगळ्या पिठांवर राबवत असतो की ज्या आपल्या संस्थेला अब्जावधी रुपयाचा खर्च येत असतो.
अशा प्रकारे दरवर्षी खर्च केला जातो आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये वेगळ्या फॅकल्टी चालवतो आम्ही वेगळ्या पीठांवर. त्याचबरोबर वैद्यकीय उपक्रम आहे, असे अनेक उपक्रम आहेत. त्या उपक्रमाला निधी किती लागेल, कसा लागेल, कुठलं कार्य केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याचबरोबर मंदिरं पण निर्माण झाली पाहिजे, कारण नीतिमूल्यही आवश्यक असतात. आणि तुम्हाला मुलांना आम्ही इथं नीतिमूल्य देण्याचा प्रयत्न केला. का तर माती जी असते त्या मातीला जसा तुम्ही आकार द्याल तशी ते मूर्ती तयार होते. त्या इथे काही वेळेला तुम्हाला खटकलं, काही वेळे पालकांना पण खटकलं, पण मी नीतिमूल्यांशी प्रार्थना करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला ठेवलं नाही. मुलांवर संस्कार असलेच पाहिजे. आपण नारायणी पाहता सर्वजण. नारायणी हा जंगलात राहणारा प्राणी आहे, परंतु तो संस्कारानं इतका माणसाळलेला आहे की तिथं तुम्ही अगदी लिहिलं आहे, अगदी इझी त्यांच्या त्या नारायणीजवळ जाता. तशा प्रकारे संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जे संस्कार केले होतं की प्रामाणिक राहायचं, समाजासाठी जगायचं, समाजाचं भलं तेच आपलं भलं असतं, कधी आपल्या सत्याशी प्रार्थना करायची नाही. हे माझ्यावर जे झालेले संस्कार आहेत त्याच्यातून हे चित्र सगळं उभं राहिलेलं आहे. आणि त्याच्या सिंहाचा वाटा माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा माझ्यावर आहे. आणि त्यामुळे स्ट्रगल करत आपल्याला माहिती नाही आहे, आम्ही आज हे एवढं नावारूपाला भारत देशामध्ये आम्ही आमचं एक अग्रस्थानी नाव निर्माण केलेलं आहे. असं कोण देत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आपलं नाव जे असतं ते आपण कोरायचं असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी स्ट्रगल करावे लागतात. आम्हाला 97-98 साली इतका त्रास झाला. पेपरमध्ये माझ्यावर अर्ध पान छापून यायचं की नरेंद्र महाराज बुवा आहेत, नरेंद्र महाराज बंधू आहेत, नरेंद्र महाराज अमुक आहेत, नरेंद्र महाराज तमुक आहेत. पण मी हटलो नाही, कुणाकडे मांडवली करण्यासाठी गेलो नाही. मला विचारणाऱ्या माणसाला मी नेहमी सांगायचो मी चाललो आहे तो मार्ग एकदम बरोबर आहे आणि त्यामुळे मी माझा मार्ग बदलणार नाही. त्याने आपला मार्ग जो चालू ठेवला तो चालू ठेवावा. आणि इतका प्रचंड त्रास दिला. मग समाज मन जे आहे आमच्याबद्दल कलुषित केलं, पण मी हार मानली नाही की पूर्ण महाराष्ट्रामधले लोक आमच्या विरुद्ध होते, परंतु मी कधीच हार मानली नाही आणि माझं ध्येय बिलकुलही सोडलं नाही. आमच्याबद्दल इतकी बदनामी केली, परंतु माझं प्रामाणिक मत होतं की मी करतोय तेच बरोबर आहे, मी चुकीचं करत नाही, कारण मी सत्य सोडलं नव्हतं. मी या मार्गामध्ये आलो तर मला फिक्स माहिती आहे की मला काय द्यायचं, कारण मी विज्ञानवादी विचारत आहे. माझा आवडीचा विषय हा विज्ञान आहे. आणि त्यामुळे आम्ही भक्ती शिकवताना माळा ओढा, जप करा, देव प्रसन्न होईल हे नाही सांगितलं कोणाला. मी सांगितलं तुम्ही भक्ती याच्यासाठी केली पाहिजे कारण तुमच्या मनाचं संवर्धन झालं पाहिजे, तुमचं मन संयमी झालं पाहिजे, तुमच्या मनामध्ये समयसूचकता पाहिजे, तुमच्यामध्ये प्रगल्भता पाहिजे, तुम्हाला साधक बाधक विचार करण्याची क्षमता आली पाहिजे, तुमच्यामध्ये नेतृत्वाचा गुण निर्माण झाला पाहिजे, तुमच्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म असला पाहिजे, तर जीवनात तुम्ही सक्सेस व्हाल. आणि त्यासाठी तुम्हाला हा मनाचा व्यायाम करायचा आहे. असं ठासून सांगितलं, ठणकावून सांगितलं, गॅरंटी देण्याची गरज होती. मी सांगितलं तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. आणि अशा प्रकारे स्ट्रगल करत ज्यावेळी लोकांना महत्त्व पटलं त्यावेळी आज आम्ही जगद्गुरू पदावर आहोत. तुम्ही लहान आहात, तुम्हाला माहिती नाही जगद्गुरू पद म्हणजे काय असतं ते. तर जगद्गुरू पद म्हणजे गुरूंचे गुरु, आणि ते अखिल भारतीय आखाडा परिषद निवडत असते आपला गुरु. म्हणजे हा एवढं मोठं पद आहे की कुठलेही महाराज आले, किती वयानं मोठे असले तर आम्ही नाही दर्शन घेणार, आमचं दर्शन त्यांनी घेतलं पाहिजे. जसं कितीही इथे क्वालिफाईड असला तरी प्राचार्य हेच प्रमुख आहेत तुमच्या शाळेचा आणि त्यांच्यानंतर तुमचे टीचर आहेत, तसा हा प्रकार असतो. हे यशस्वी किंवा ही यशस्वी जी आहे ती मी खेचून आणली. तशा प्रकारे तुम्ही झालं पाहिजे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द असावी लागते, लक्षात घ्या, आणि ध्येय असावं लागतं. मी असं लक्षात घेतलं की मी नोकरीला होतो ग्रामसेवक म्हणून. मला ज्यावेळी माझ्या गुरूंनी सांगितलं नोकरी सोड, तेव्हा मी नोकरीचा राजीनामा देऊन ह्या मार्गात ज्यावेळी आलं तर मी माझं ध्येय फिक्स ठेवलं की गुरु आज्ञा म्हणून मी ह्या मार्गात आलो, मग मला जायचं कुठे. तर ध्येय माझं फिक्स आहे, आजही फिक्स आहे की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी सतत झटत राहायचं आणि जे 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 काही करता येईल ते द्यायचं. आणि हे मला येत नाही असं कधीच मानायचं नाही. लक्षात घ्या, जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. मी सगळे रोल करून दाखवले. मी कवी आहे मी स्वतः लेखक आहे, मी उत्तम प्रकारचा व्यवस्थापक आहे, मी उत्तम प्रकारचा जगद्गुरू आहे, मी उत्तम प्रकारचा सद्गुरू आहे. काय येत नाही ते विचारा.
कुठल्याही विषयावर लेक्चर द्यायला सांगा, हा मोठेपणा नाही आहे. तर हे तुमच्यामध्ये गट्स आहेत. तो तुमच्या सुप्त अवस्थेतला जो माणूस आहे ना, त्याला बाहेर काढा. ताईंनी सांगितलं मगाशी की तुम्ही आता क्षितिज ओलांडून पुढे गेलं पाहिजे. तर आमची दोघा पती पत्नीची, फुले साहेबांची इच्छा हीच राहणार आहे की तुम्ही समाजामध्ये आता जाताय. म्हणजे 12वी झालं म्हणजे झालं नाही की 12वीनंतर पुढे ग्रॅज्युएशन करा. कारकुनी केली म्हणजे जीवनामध्ये यशस्वी नाही झाले. तर अशा प्रकारचं कर्तृत्व करा की तुमचा हेवा वाटला पाहिजे लोकांना. आणि ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे का? 100% आहे. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य 100% आहे. तुम्ही जरी इथून सोडून गेलात तरीसुद्धा तुम्हाला ज्या ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी ह्या शाळेच्या माध्यमातून मी डायरेक्ट तुम्हाला भेटू शकेन का? कदाचित व्यस्त दिनचर्येमुळे नाही. परंतु मी शाळेच्या माध्यमातून जर संपर्क ठेवलात तर नक्की तुम्हाला मी तिथे भेटणार आणि तुम्हाला नक्की मदत करणार. आणि तुमचं नाव मोठं झालं हेच माझं भूषण आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्ही आता बाहेर पडताय तर हे जी आमची संस्कारची तिजोरी जी आबोली पॅटर्न यांनी दिलेली आहे, आमच्या होलमुखे सरांनी दिले, सुर्वे सरांनी दिले, तर अशा सगळ्यांनीच जी तुम्हाला शिदोरी दिली आहे संस्कारांची, तो अमूल्य ठेवा जर घेऊन तुम्ही गेलात जीवनाचा तर तुम्ही फार मोठे यशस्वी होणार आहात. हे तुमचं वय जे आहे ते मित्रमैत्रिणींमध्ये मिसळण्याचं वय आहे, वेगळ्या प्रकारची दुर्व्यसनामध्ये अडकण्याचं वय आहे. आपण ध्येय ठरवलं पाहिजे, जीवन आनंद लुटण्यासाठी आहे पण स्वैराचारी जगण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलात की आयुष्य स्पॉईल झालं म्हणून समजा. हे असं वय आहे, अशा वयामध्ये तुम्ही बाहेर पडताय की त्यावेळेला तुम्ही जर स्वतःला सांभाळलं नाही तर तुम्ही फुकट जाऊ शकता आणि जीवन झिरो होणार. आणि जर स्वतःला सांभाळलं तर तुम्ही जीवनाचे हिरो व्हाल, हे लक्षात ठेवा. आणि यासाठी कुठल्याही व्यसनांना जवळ करू नका. मित्रमैत्रिणी जे आहेत ते ठीक आहे, एन्जॉय करण्यापुरते ठीक आहे मित्रमैत्रिणी, पण आपलं पहिलं ध्येय ठेवायचं. 12वी म्हणजे फार मोठं शिक्षण आहे असं प्रकार नाही आहे. आता 12वी म्हणजे 6वी 7वी सारखं शिक्षण आहे. 12वीला आता कोण म्हणजे नोकरी मला देता का? तर तुमची 12वीची जर फाईल असेल तर फेकून दिली जाईल का? काय 12वी म्हणजे काय फार मोठं काय शिक्षण केलं? 10वी तर नाहीच नाही, पण 12वी म्हणजे काय फार मोठं शिक्षण झालं अशातला प्रकार नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही सायन्स साईडमधून, कॉमर्स साईडमधून जे बाहेर पडणार आहात त्यावेळेला असं काहीतरी भवितव्य घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही सगळे पास व्हाल ह्याची खात्री आहे मला. मला शिक्षकांचा गर्व आहे की तुमच्यावर जी मेहनत घेतलेली आहे, तुमचे जी मनोगतं व्यक्त होत होती ती मनोगतं हृदयाला स्पर्श करून गेली आणि हृदय हेलावलं. तर ह्या जे शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही नक्की पास होणार. पण पास झाल्यानंतर काहीतरी एक भवितव्य किंवा काहीतरी ध्येय, काहीतरी उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि तो फार मोठा ठेवला पाहिजे. आपण ज्या अपेक्षा एवढ्या छोट्या असतात ठेवतो ना तर तेवढंच मिळतं, लक्षात घ्या. त्या मोठं होण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला काय आर्थिक मदत लागली आम्ही जरूर करणार, परंतु मी अशा मुलांवर कधी खर्च नाही करत की जे पैसे मिळाले की जी सुविधा मिळाली त्याचा दुरुपयोग करतात, असं नाही करत. आम्ही आता एक CA आहे मुलगी, आईवडिलांची परिस्थिती फार गरिबीची आहे, प्रचंड हुशार आहे आणि ती मुलीला शिकायला पैसे नव्हते. तिनं शाळा सोडत होती, म्हणजे कॉलेज सोडून दिलं आणि CAचं तिने ॲडमिशन घेतलं, सोडून दिलं. मला ज्यावेळी कळलं तर म्हटलं का सोडलंस तू? माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे भरायला नाही आहेत. तिथे मार्कलिस्ट वगैरे सगळं मी बघितलं आणि सांगितलं तुला CA करण्याची जबाबदारी माझी, परंतु प्रत्येक सेमिस्टरचा रिझल्ट मला दाखवला पाहिजे. ज्या सेमिस्टरमध्ये तू नापास होणार त्यावेळेला खर्च कमी तुझा बंद होणार. मान्य आहे का? तर मान्य आहे. तिला आम्ही शिकवतो. तेव्हा तुम्हालासुद्धा असं ज्या वेळेला वाटेल की मला अमुक करायचं, मला तमुक करायचं आणि आपली कॅपेबिलिटी जी आहे ती तुम्ही जर प्रूव्ह केलीत तर तुमच्या पाठीशीसुद्धा आम्ही राहणार आहोत. माझं स्वप्न होतं ग्रॅज्युएशनपर्यंत कॉलेज पुढे करायचं, परंतु आता सध्या शासनाचे नियम बदलत आहेत आणि नवीन प्रकारचा अभ्यासक्रम येतो आता आणि त्यामुळे आम्ही कॉलेजची इमारत बांधायला जी घेतली होती ती थांबवली की गव्हर्नमेंटचं पिक्चर क्लिअर नाही आहे, ते क्लिअर होऊ दे आणि कशा प्रकारे त्यांचे स्लॅब पाडतात ते बघून त्याप्रमाणे आम्ही इथे कॉलेजची, माझं स्वप्न आहे किमान कॉलेजपर्यंत तरी मुलं गेली पाहिजेत आणि मग ते कॉलेजचं शिक्षण असं असलं पाहिजे की जे व्यवसायभिमुख असेल. नोकऱ्या बिकऱ्या हे डोक्यातलं काढून टाकायचं, मला नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे. म्हणजे तुम्ही संकुचित विचारानं का जगता? तुम्ही स्वतःच्या पायावर का उभे राहत नाही? तुम्ही उद्योगपती का होऊ शकत नाही? या तुमच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे
स्किल का तुम्ही डेव्हलप करू शकत नाही, अशा प्रकारचं ते घेऊन यायचं. हा आमचा उद्देश आहे. म्हणजे आमच्या शाळेतून बाहेर पडलेलं मुलं जी आहेत ती नुसती नोकरीसाठी तयार नाही झाली पाहिजेत, तर ती मुलं बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. ती ही मुलगी तांबडी साडी नेसलेली आहे, ती ज्या वेळेला बाहेर पडेल, अरे ती 500 कोटीची मालक आहे, कंपनी आहे तिची, अशा प्रकारचं ज्यावेळी मला ऐकायला मिळेल तेव्हा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. तुमच्याकडून त्या 500 कोटीतला आम्हाला 1 रुपया पण नको, पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, स्वतःचं नाव केलं पाहिजेत, स्वतःच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं, हे आमचं स्वप्न आहे. आणि त्यामुळे ते जे कॉलेजची इमारत आहे किंवा कॉलेज जे आहे ते सुरू होणार गव्हर्नमेंटचं ज्यावेळी क्लिअर होईल की कशा प्रकारे स्लॅब पाडत आहे गव्हर्नमेंट. आता 1 ते 4 वर्ग करणार आहेत का, 1 ते म्हणजे ज्युनियर KG पासून 5वीपर्यंत करणार आहेत किंवा आणखीन काय करणार आहेत, ते क्लिअर होणार. त्यावेळी कॉलेजची इमारत सुरू होणार. टेंडर निघालेलं होतं इमारत बांधायचं आणि थांबवलं मी, कारण वर्ग जे आहेत ते नेमके कसे पाहिजेत, वर्गाची लांबी रुंदी कशी असली पाहिजे. गरिबाची मुलं का असेनात, पण त्याने राजाच्या मुलासारखंच शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणून तर आम्ही CBSE बोर्ड आणलं. काही लोकांनी मला विचारलं की CBSE बोर्ड कशाला पाहिजे, एक तर सगळं शिक्षण फुकट देतो आहे, म्हणजे तुमची कॉलेजची फीसुद्धा युनिव्हर्सिटीची जी फी आहे तीसुद्धा आम्ही भरतो आणि तुम्हाला शिकवतो, त्याच्यामुळे एवढं CBSE बोर्डाचं कशाला पाहिजे. मी म्हटलं का बाबा, फी भरणारी मुलं शिकतात, गोरगरिबांच्या मुलांनी कधी शिकवायचं, ज्याला कोण नसतं त्यालाच देवानं मदत करायची असते ना. आणि म्हणून तुमची जी शाळा आहे ह्या शाळेवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे, कारण तुमची जी शाळा आहे जिथे म्हणजे फी भरून पालक फी भरतात अशा लेवलची शाळा तुम्हाला बांधून दिली. का बांधून दिली, तुम्हाला कधीच न्यूनगंड होता कामा नाही की आम्ही गरिबांची मुलं आहोत, मग ते कसं शिकणार, आमची ऐपत नसेल तर. काही चांगली श्रीमंत खाऊन पिऊन घरची मुलं पण याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत, परंतु काही गरीब मुलं पण आहेत त्यांच्याकडे फी भरणं शक्य नव्हतं, तर त्यांचं जीवन उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. त्यांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार, त्यांनी पण शिकलं पाहिजे. आणि असं नको ना भेदभाव, कारण मुलं म्हणजे तुम्ही देवाघरची फुलं आहात असं मी समजतो. त्या असा भेदभाव नको आहे की बाबा श्रीमंताचे मुलं शिकतात, गरिबाचे मुलं शिकत नाहीत, असा भेदभाव नाही झाला पाहिजे. सगळीच समान, कारण देवाच्या दरबारामध्ये किंवा देवाच्या चरणावर जी फुलं पडतात चढतात त्याच्यामध्ये कधी भेदभाव नसतो. ती फुलं त्याला एकदा अर्पण झाली की ती हीच असतात, म्हणजे आशीर्वादरूपीच फुलं असतात. तसं आम्ही तुमच्याकडे सगळ्यांकडे बघतो. म्हणून मी अबोली पाटील आणि आमचे चेअरमन जे अर्जुन फुले यांना सांगेन की हे जे माजी विद्यार्थी होतात यांची नाळ तुटली नाही पाहिजे, म्हणून दरवर्षी तुम्ही गॅदरिंग ज्यावेळी घेता त्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पण घेतला पाहिजे. ती पद्धत पुढच्या वर्षापासून सुरू झाली पाहिजे की माझे विद्यार्थी जे आहेत ते माजी विद्यार्थी त्या निमित्ताने येणार, ज्याच्यामध्ये कृतज्ञता असेल ते नक्की येणार, ज्यांच्यामध्ये कृतज्ञपणा असेल आपलं काय ह्या शाळेचा संबंध आहे ते नाही येणार. ठीक आहे ना. आईवडिलांना अशी पण मुलं असतात की जी आईवडिलांना प्रचंड प्रेम करणारी, आणि आईवडिलांना अशी पण विचारणे का मेहरबानी केलीत काय, आम्हाला जन्म दिलात, तुमचं काम होतं ते केलं, असेही भेटणार. तर कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन्ही प्रकारचे भेटणार. तसे विद्यार्थी पण भेटू शकतात, नाही असं नाही, पण कृतज्ञ आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञ विद्यार्थ्यांना दूर करणं योग्य नाही असं मला वाटतं. म्हणून सर्व शिक्षकांनी आणि फुले सरांनी हे मनावर घ्यावं आणि पुढच्या वर्षी ज्या वेळेला आपल्या शाळेचं गॅदरिंग होतं त्यावेळेला माजी विद्यार्थी जे आहे ह्या माजी विद्यार्थ्यांचा एक संघ निर्माण करावा, त्याची खास एखाद्या शिक्षकावर जबाबदारी द्यावी आणि त्या शिक्षकांनी वर्षभर त्यांच्या संपर्कात राहून त्यांना आदरानं बोलवावं आणि त्यांचा सत्कार करावा. जी मुलं आपली वेगळ्या ठिकाणी वेगळ्या क्षेत्रामध्ये समजा नाव करत असतील हे चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेत असतील तर शाळेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही शिक्षकांनी ज्यावेळी त्यांच्या पाठीवर हात थोपटणार, तुम्ही एक गुलाबाचं फूल दिलं तर त्यांना माझ्या दृष्टीनं म्हणजे मला अजूनसुद्धा अभिमान आहे माझ्या शाळेचा. आमची शाळा इथेच आहे, हायस्कूल इथेच आहे, आम्ही अजूनसुद्धा शाळेबद्दल कृतज्ञ आहोत. म्हणजे आज आमचे जे सर, मी जगद्गुरू आहे पण आमचे सर आज जरी कुठलेही आले तरी आम्ही त्यांच्या चरणाला हात लावतो, कारण हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. ते नसते माझ्या जीवनामध्ये तर कदाचित मी ही क्षितिज पाहू शकलो नसतं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बाहेर पडता त्यावेळी शिक्षकांबद्दल कृतज्ञता जी असते ती आपण ठेवली पाहिजे, तर आपल्याला मोठा होता येतं. मोठा तोच असतो की ज्याच्यामध्ये शालीनता आहे, ज्याच्यामध्ये विनम्रता आहे, ज्याच्यामध्ये लीनता आहे. अशी व्यक्तीच
खऱ्या अर्थानं मोठी आहे. कारण तुम्ही किती शिकलात त्याच्यापेक्षा तुम्ही काय शिकलात हे फार महत्त्वाचं आहे असं मी समजतो. ती तिजोरी किंवा ती शिदोरी घेऊन तुम्ही या इथून निरोप समारंभ घेऊन जायचं आहे. तुम्हाला 10वीतून बाहेर पडणाऱ्या मुलांना गरज नाही आहे की बाहेर कुठे आणखीन शोधायची. जर तुमची इच्छा असेल इथं परत शिकायचं तर तुम्हाला 11वीला नक्की ॲडमिशन दिलं जाईल, पण मेरिटवर. असं नाही चालणार की आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे तो पर्सेंटेज पाडत नाही आहे म्हणून त्याला ॲडमिशन देणं, हे नाही केलं जाणार. का की तुम्हाला संधी होती ना, मग संधी होती तर संधीचं तुम्ही सोनं का नाही केलं. तुम्ही जर पर्सेंटेज पाडलं तर 100% तुमचा विचार केला जाणार, परंतु तुम्ही पर्सेंटेज पाडणार नाहीत आणि उगाच तुमच्यावर खर्च. कारण एका मुलावर खर्च किती होतो आहे, कारण या शिक्षकांचा पगार, इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावर जो खर्च होतो. एक शाळा चालवण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 कोटी रुपये खर्च येतो वर्षाला. हा कमी नाही खर्च, लक्षात द्या. मग त्याच्यासाठी जे शिकतात, ज्यांना खरंच ज्यांची कॅपॅसिटी आहे, जे प्रूव्ह करतात, त्यांच्यावर करा ना खर्च प्रचंड. हे नवीन काही गोष्टी घेऊन येतं, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. मी एका शब्दानं पण कधी सांगितलं नाही की नाही देणार. पुन्हा आपल्याकडे पद्धत आहे, माझी पद्धत आहे की एक व्यक्ती दिली की त्यांना कुणीच हस्तक्षेप नाही करत. ते पूर्ण अधिकार त्यांना सर्वात आहे, पण त्यांनी रिझल्ट दिला पाहिजे. जी गोष्ट त्यांच्यावर दिली जाते त्यात मी सुद्धा कधी डोकावत नाही, घरातले पण आमच्या डोकावत नाही. आणि तुम्ही तुमचं काम करा आणि रिझल्ट द्या. तेव्हा बाकी व्यवस्थापनाचा विषय तुमच्यापर्यंत नको आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थी आज बाहेर जात आहे, मला आनंदही आहे आणि दुःखही वाटतं की तुम्ही काल परवा अंगणामध्ये खेळणारे कधी एकदा भुरकन उडून चाललात ते कळलंच नाही. 12वीमध्ये जे आहेत ते आता काही दिवसामध्ये आम्हाला सोडून तुम्ही जाणार आहात, तर दुःख आहे. पण जरी सोडून गेलात तरी लक्षात घ्या आमचं तुमच्यावर कायम लक्ष असणार आहे. आम्हाला जर तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची दक्षिणा दिली पाहिजे, अशा प्रकारचं ध्येय ठेवलं पाहिजे. स्वामी माझं तुम्हाला गर्व वाटला पाहिजे, अशा प्रकारचं मी कार्य करेन. आमच्या अमुक शाळेचा हा विद्यार्थी अमुक ठिकाणी बोर्डात 1 नंबरचा आला की अमुक विद्यार्थी आज त्याची कंपनी आहे, अमुक विद्यार्थी तो आज डॉक्टर झालेला आहे किंवा तो इंजिनियर झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कर्तृत्व करावं, अशा शुभेच्छा देऊन आज माझं लांबलेलं फार मोठं भाषण जे आहे ते मी या ठिकाणी थांबवतो. आपलं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. शिक्षक वृंदांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की इथे पगार किती याच्यापेक्षा आपलंसुद्धा योगदान समाजासाठी आहे. इथे स्वामींनी एक यज्ञ आरंभलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये आपल्या पण बौद्धिक किंवा आपण ज्याच्यासाठी शिक्षक झालो किंवा ज्या विषयासाठी आपण तयार झालो आहे तर त्याची एक समिधा या यज्ञामध्ये आपली पडते. हे भाग्य आहे, हे लक्षात ठेवा. कारण हे ईश्वरी कार्य आहे आणि हे ईश्वरी कार्य परमेश्वर करून घेणार आहे, परंतु त्या कार्यामध्ये आपणसुद्धा एक यजमान आहोत आणि आपली यजमानांची एक समिधा, बौद्धिक समिधा त्याच्यामध्ये पडलीच पाहिजे. आणि स्वामींना जे अपेक्षित आहे की आमच्या शाळेचा रिझल्ट नेहमीच 1 नंबरमध्ये असला पाहिजे, 100% असला पाहिजे, ते आम्ही स्वामी ध्येय जे आहे ते तुमचं पूर्ण आम्ही करणार म्हणजे करणार. अशा प्रकारच्या मनामध्ये आकांक्षा ठेवून त्यांनी कार्य करावं. त्यांनाही आमचे आशीर्वाद आहे. त्यांनीही लक्षात घ्यावं की तुम्हाला ज्यावेळी कुठल्याही क्षेत्रामध्ये काही गरज लागेल त्या मी आहे. काही मुलांनी भावना व्यक्त करताना ज्या शिक्षकांची नावं घेतली त्याबद्दल मला फार आनंद वाटला, अभिमान वाटला की कारण त्यांची ती बोलकी प्रतिक्रिया होती. त्याच्यावरून कळत होतं की हे सर किती रुजून आलेले आहेत त्या मुलांमध्ये. तर अशाच प्रकारे शिक्षकांनीसुद्धा आपलं योगदान द्यावं आणि आपल्याला दरवर्षी अशाच प्रकारचा हा निरोप समारंभाचा गोड कार्यक्रम संपन्न करता यावा आणि आपल्या शाळेचं नाव सर्वांनीच उज्ज्वल करूया. मी तुमच्याबरोबर सोबत आहे. मी तर इथे येऊन काय शिकवू शकत नाही, पण जिथे जिथे गरज लागणार तिथे खंबीरपणे आम्ही तुमच्याबरोबर असणार. मुलांनीसुद्धा 10वीतून जे बाहेर पडत आहेत त्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचं तर जरूर ह्या शाळेमध्ये घेतलं पाहिजे. 12वीतून बाहेर चाललेले आहेत. आमचा नाईलाज वाईट वाटतं आम्हाला की तुम्हाला पुढे आम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन देता येत नाही आहे. तेव्हा ठीक आहे, तुमच्या नशिबात नसेल कदाचित म्हणून नसेल, परंतु ह्याच्या पुढची पिढी असेल त्यांना नक्की त्याचा उपयोग होणार. कारण आपण ग्रॅज्युएशनपर्यंत शाळा ठेवणार. त्या जाता जाता मी परत आपल्याला एकदा सांगेन की आपलं नातं सुटलेलं नाही, संपलेलं नाही आहे. जसं बाळ जातो दूरदेशी तशी तुम्ही दूरदेशाला चाललेले आहात,
परंतु या शाळेशी नाळ तुम्ही ठेवावी. तुम्हाला दरवर्षी आम्ही माजी विद्यार्थी मेळावा म्हणून आयोजित करू. पुन्हा त्यानिमित्तानं भेटण्यासाठी जरूर बोलू. त्या जरूर तुम्ही सर्वांनी या. आमचे आशीर्वाद तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा आहेत. परीक्षेमध्ये टेन्शन घ्यायचं नसतं हे लक्षात घ्या. तुम्ही अभ्यास केलेला आहात ना, बिनधास्तपैकी जा, मग ब्लँक होत नाही. आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतो, अरे मला हे येणार की नाही, मला येणार की नाही. माझा एक किस्सा सांगतो. शिक्षकांनी सगळं शिकवून झालं की परीक्षा आली की मी पूर्ण पुस्तक जेवढे परीक्षेला धडे असणार तेवढे सगळे धडे वाचून काढायचो आणि असे काढायचो की मला त्या पुस्तकामध्ये म्हणजे त्या धड्यामध्ये काय आहे कुठलंही विचारलं तरी मी सांगेन. बाकी मी अभ्यासाची काही तयारी करायचो नाही. अर्थात ही आता नाही चालणार अशी पद्धत. त्यामुळे मला काय व्हायचं, तो पूर्ण धडाच पाठ असायचा. तसं तुम्ही परीक्षेमध्ये आता टेन्शन घेऊ नका. काय करा, तुम्हाला जो शिकवलेला जो पोर्शन आहे तो एकदा वाचा, उजळणी करा आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्ण धडा वाचा. एवढा वाचा की तो धडा तुम्हाला नीट समजला पाहिजे, या धड्यामध्ये काय दिलेलं आहे. हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर प्रश्न कसाही आडवा तिडवा येऊ दे, उत्तर देणारच तुम्ही. आणि मी 100% परीक्षेला सामोरं जाणार आणि पास होणार असं बिनधास्तपैकी आनंदी एकदम फ्री राहायचं. आता रात्रीची जास्त जागरण नाही केली पाहिजे, कारण त्या जागरणामुळे ॲसिडिटी वाढते. मग गरगरतं, मग परीक्षेला गेल्यानंतर पडतो आपण. परीक्षेचं टेन्शन घेतलं की टेन्शनमुळे ॲसिडिटी वाढते आणि ॲसिडिटी वाढली की आपला BP हाय झाला, चक्कर येऊन पडतो किंवा पेपर पुढे आलं की सगळं येत तर सगळं असतं परंतु ब्लँक होतो भीतीमुळे. म्हणून ही मनातली भीती काढून टाका. शाळेमध्ये जशी तुमची परीक्षा व्हायची तशीच आहे. बोर्ड म्हणजे काय एवढं विशेष आहे, कशाला टेन्शन घ्यायचं. तुमचे शिक्षक पण तिथे येणार आहेत, हे येणार तिकडे शिक्षक. त्यामुळे तिथे तुम्हाला बाकीची बाहेरची मुलं ह्यांचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा बाहेरचे बाबा शिक्षक काहीतरी ॲक्शन वगैरे घेत, काहीच नाही. तुम्ही जसं शाळेत बसता तसं तुमच्या त्या डेस्कवर जाऊन बसायचं आहे, नंबर जो असेल तिथं जाऊन बसायचं आहे आणि जो पेपर येतो शांत चित्ताने त्या पेपरकडे बघायचं, एकदम प्रसन्न चित्तानं बघायचं आणि लिहायला सुरुवात करायची. जे जे पहिलं येईल ते लिहून टाकायचं. जे येत नाही त्याचा विचार नंतर करायचा. नाहीतर बरीच मुलं चुका करतात. अरे हा प्रश्न काय 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 त्याच्या 5 मिनटं गेली ना बाबा त्याच्यामध्ये तुझी. म्हणून जे येतं आहे, म्हणजे मी कसा पेपर सोडवायचो, जे येतं आहे ते पहिलं लिहून टाकायचं सगळं. आता वेळ मिळाला आपल्याकडे, आता वेळ आहे, मग काय करायचं, जे येत नाही ना ते त्याचा विचार करायला सुरुवात करायचा, आठवायचा प्रयत्न करायचा आणि ते लिहायचं. पण जे सुरुवातीला फाट लिहिलेलं असतं ते 100% बरोबर, कारण खात्री असते. त्यामुळे ते पहिलं सगळं लिहून काढा. नाही तर बऱ्याच मुलांना नापास होण्याचं कारण काय येतं की पहिला प्रश्न झाला की लगेच त्याच्यात दुसरा प्रश्न येत नाही, तर तो काय करतो, दुसऱ्या प्रश्नाचा विचार करत बसतो आणि त्यात वेळ जातो. त्याच्यापेक्षा तुम्हाला तिसरा प्रश्न येतो असं तिसरा प्रश्न लिहा, चौथा लिहा, पाचवा लिहा, परत या ना मागे. अशा प्रकारे जर तुम्ही सामोरे गेले परीक्षेला तर 100% तुम्ही चांगले मार्क्स मिळवणार आणि एकदम फ्रेश राहा, टेन्शन घेऊ नका. आणि आता परीक्षा आली की आवळा सरबत घेत जा. आवळा सरबतामुळे पित्त जे आहे ते कमी होतं. पित्तामुळे बरेचशा गोष्टी घडतात आणि ती मुलं ब्लँक होतात, त्यांना पेपरच आठवत नाही की आजारी पडतो, कारण जागरण आपण करतो जास्त म्हणून. त्यामुळे जास्त पण ट्रेस घ्यायचा नाही आणि एकदम रिलॅक्समध्ये जर तुम्ही परीक्षा दिलीत 100% पहिल्यापेक्षा चांगले मार्क पाडणार तुम्ही, याची खात्री आहे. आमचा आशीर्वाद आहे. त्या लांबडं चवडं झालेलं आता भाषण मी थांबवतो. श्री गुरुदेव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.